पेट्रोल मागणार, डिझेल मागणार, CNG मागणार, गॅस मागणार. हे सर्व मागणार. तर का मागणार पेट्रोल, डिझेल, CNG? तर इराण, इस्रायल आणि अमेरिका सध्या तर LPG गॅस म्हणजे गॅस सिलेंडर वाढलेले आहेत. इथून पुढे जर हे युद्ध असे चालू राहिले तर हे युद्ध काय आणखी थांबायचे नाव घेत नाही. तर याचा परिणाम युद्धामुळे आता काही दिवसामध्ये डिझेल, CNG, पेट्रोल हे देखील वाढणार आहे. याबरोबर या वाढल्या या या हे CNG, डिझेल आणि पेट्रोल वाढल्यामुळे इतर जीवनावश्यक वस्तू सर्व वाढतील. त्यामुळे येणाऱ्या काळात भरपूर अशी बिकट अवस्था होणार आहे. आपल्या देशात नाही तर सर्व जगाची अत्यंत वाईट अवस्था होणार आहे. कशामुळं? या तिघांच्या युद्धामुळे इराण, इस्रायल आणि अमेरिका या युद्धामुळे. तर काल काय झालं माहिती आहे का? इस्रायलने इराणचा जो मोठा जो ऑइल साठा असतो ना, त्या ऑइल साठ्यावर त्यांनी बॉम्ब टाकला आणि त्या बॉम्ब टाकल्यामुळे जिथे तेल निर्मिती होते ना, तो कारखाना तो पूर्णपणे जळून खाक झाला असल्यामुळे ते आता इराण भरपूर असा भडकलेला आहे आणि त्याने डायरेक्ट चेतावणी दिलेली आहे की तुम्ही आता आमच्या ऑइलवर तुम्ही बॉम्ब टाकल्यामुळे आता आम्ही पण तुमच्या जेव्हा मोठे जे ऑइल प्लांट असतात ना त्याच्यावर पण आम्ही बॉम्ब हल्ला करणार आहेत. युद्ध चालू होतं ना, जे पहिले परवापासून युद्ध चालू होतं ना, ते मिसाईल म्हणजे एक देश दुसऱ्या देशावर मिसाईल सोडत होता. पण त्या युद्धाला आता वेगळे वळण आलेले आहेत. आता मिसाईल सोडून ते देश देश आहेत ना, एकमेकांच्या देशाची ऑइल टँकर, ऑइलचे जे प्लांट असताना, ऑइल निर्मितीचे प्लांट असताना त्या ऑइल निर्मितीच्या प्लांटवर ते म्हणजे बॉम्ब टाकत आहे. म्हणून हे युद्ध आता ऑइल वॉर म्हणजे ऑइल युद्ध चालू झालेले आहे. आता काही देशांनी सांगितलं होतं की आमच्याकडे इतक्या दिवसाचा बॅकअप आहे, या देशाचा इतका बॅकअप आहे. तर काही दिवसापूर्वी पण अमेरिकेने सांगितलं होतं. तर मग अमेरिकेची सध्या स्थिती बघतो. अमेरिकेचा बॅकअप किती आहे पहा. अमेरिकेचा सध्याचा बॅकअप आहे 90 दिवसाचा. म्हणजे त्यांच्याकडे 90 दिवस तर असं भरपूर असा शिल्लक साठा आहे. तेलाचा असू दे, LPG, गॅस, CNG सर्वचा 90 दिवसाचा साठा अमेरिकेकडे आहे. त्यानंतर दुसरा त्याच्या पाठोपाठ येतो जपान. जपानचा 150 दिवसाचा बॅकअप आहे ऑइल साठ्याचा. म्हणजे LPG असू दे, CNG, क्रूड ऑइल सर्व जे असतात ना, डिझेल, CNG त्यांच्याकडे 150 दिवसाचा बॅकअप आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या देशाचा, भारताचा काही दिवसापूर्वी सांगितलं होतं की भारताचा हा गॅस साठा म्हणजे डिझेल असू दे, CNG असू दे, हा 25 दिवसाचा हे काही दिवसापूर्वी सांगितलं. पण आता किती गॅस साठा शिल्लक आहे ते काही सांगता म्हणजे आज सध्या तर काही अपडेट नाही. त्यामुळे पेट्रोल महागणार, गॅस महागणार, डिझेल महागणार, CNG महागणार, सर्व महाग होणार. तर हे सर्व कोणामुळे? तर इराण, इस्रायल आणि अमेरिका या तिघांच्या युद्धामुळे. आतापर्यंत हे युद्ध चालू होते ते मिसाईलचा खेळ होता. परंतु आता हे युद्ध बनले आहे ऑइल वॉर म्हणजे तेलाचे युद्ध. एक देश दुसऱ्या देशाच्या तेलाच्या गॅस प्लांट उडवू लागले आहे. आता इथूनच सुरू होणार आहे खरा प्रॉब्लेम. इस्रायलने काय केले आहे पहा. इराणची सर्वात मोठी गॅस फील्डला उडवून टाकली आहे. इराणने आता सांगितलेले आहे की कतार, UAE, सौदी, कुवेतच्या एनर्जी प्लांटलाही आम्ही उडवून टाकू. जेव्हा हे सर्व ऑइल प्लांट उडवून दिले जाते तेव्हा तेल कुठून येणार, मग गॅस कुठून येणार, क्रूड ऑइल कुठून येणार? आता बघा, कतारवाला प्लांट पहिलाच बंद झालेला आहे. येथूनच जगाचा LNG 20% एक्सपोर्ट म्हणजे आयात होत होता आणि आता आपल्या देशाचा 55% गॅस कतार आणि UAE मधूनच येत होता. आता अमेरिकेकडे 90 दिवसाचा बॅकअप आहे म्हणजे 90 दिवसाचा अमेरिकेकडे साठा आहे. तर त्याचा जपानकडे आहे 150 दिवसाचा साठा म्हणजे बॅकअप. आपल्या देशाचे काही दिवसापूर्वी सांगितले होते की 25 दिवसाचा बॅकअप आहे. आताच्या सध्याचे काही अपडेट नाही किती दिवसाचा बॅकअप आपल्या देशाकडे आहे. आता जेवढं ऑइल पाईपलाईनमध्ये आहे तेवढे सर्व देशवासियांना मिळणार आहे. परंतु मार्चपर्यंत जे टँकर लोड झाले होते ते येणारच. मात्र काही सांगता येत नाही. त्यामुळे LPG सिलेंडर महाग होणार, CNG रेट वाढणार, पेट्रोल डिझेल महाग होणार. हे सर्व महाग झालं तर सर्वच महाग होणार. फॅक्टरी स्लो होणार, नोकरीही गदा येऊ शकते. या महागाईमुळे, इस्रायल आणि अमेरिकेच्या युद्धामुळे महागाई ही खूप वाढणार, हे मात्र 100%. डिझेल CNG वाढल्यामुळे ज्या फॅक्टरी असतात ना, जे MIDCच्या फॅक्टरी असतात त्याच्यावर देखील या नोकरदारावर देखील भरपूर असा परिणाम होणार आहे. कशामुळे? हे सर्व महागलं तर. यामुळे CNG, डिझेल, पेट्रोल महागल्यामुळे जीवनावश्यक वस्तू हे सर्व महागतच असतात. त्यामुळे इथून येणारा काळ खूप कठीण आहे. त्यामुळे CNG असू दे, गॅस असू दे, डिझेल असू दे, पेट्रोल असू दे, इथून पुढे ते काळजीपूर्वक त्याचा वापर करायला पाहिजे. हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा थोडासा प्रयत्न केलेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की जरूर सांगा.